शेतकरी मित्रांनो नमस्ते. मार्च महिना सुरू झाला. बऱ्याच शेतकऱ्यांनी लाईट छटणी घेतली, काही जणांनी घेतली नाही. घेतली तरी चालतंय, नाही घेतली तरी पण चालतंय. आहे अशा पद्धतीनं जरी आपण बाग पुढं चालवत राहिलो तरीही त्याला पाठीमागं कळी निघते, या फुटवे फुटून त्याच्यामधून कळी निघून चांगल्या पद्धतीनं उत्पादन निघते. लाईट छटणी घेऊन सुद्धा आपण नवीन फुटवे काढून त्यातनं कळी काढून तसंही आपण चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेऊ शकतो. असो शेतकरी मित्रांनो, मागच्या आठवड्यात ह्या 8-10 दिवसात बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, सर कुठल्या महिन्यामध्ये शेवग्याची लागवड केलेली चांगलं, किंवा कुठल्या महिन्यात लागवड करावी अशा पद्धतीचं बऱ्याच शेतकऱ्यांचं फोन आलं. म्हणून आजचा हा व्हिडिओ लागवडीसाठी योग्य हंगाम कोणता, त्याचे फायदे आणि तोटे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, शेवग्याची लागवड करत असताना 12ही महिन्यात तुम्ही कधीही लागवड केली तर शेवगा हा चांगल्या पद्धतीने येत असतो. परंतु आपल्याला जर शेवगा शेतीतून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी 2 हंगाम ठरलेले आहेत. तर एक म्हणजे मे आणि जून हा पहिला हंगाम, आणि दुसरा म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, किंवा डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यामध्ये हे 2 हंगाम हे शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणारे आहेत. तर या 2 हंगामापैकीही चांगला हंगाम कुठला, तर या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, मे आणि जूनचे हंगाम हा सर्वात बेस्ट हंगाम ठरतो. कारण मे आणि जूनमध्ये जर आपण शेवग्याची लागवड केली तर त्याचा आपल्याला साधारण नोव्हेंबर डिसेंबरपासून ते जूनपर्यंत आपल्याला शेवग्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं घेता येतं. कारण शेवगा लागवड केल्यानंतर साधारण 5 ते 5.5 महिन्यामध्ये आपल्या शेवग्याचं उत्पादन चालू होतं. आणि तिथून पुढं साधारण आपण मेमध्ये जर लागवड केली तर नोव्हेंबरमध्ये आपली माल चालू होतो, हार्वेस्टिंग चालू होतं. आणि परत आपण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत आपण 4 महिने शेवग्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतो. मार्चमध्ये परत आपण लाईट छटणी घ्यायची, किंवा आहे अशा पद्धतीनं जरी शेवगा चालू ठेवला तरी देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळतं. म्हणजे मे आणि जूनमध्ये जर आपण लागवड केली तर आपल्याला 2 हंगाम शेवग्याचे घेता येतात. त्यामुळं मे जून महिना सर्वात बेस्ट ठरतो. साधारणतः 20 मे ते जूनच्या एंडिंगपर्यंत जर लागवड केली तर त्या लागवडीचा पिरियड आणि उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये पाऊस असतो, वातावरण चांगलं असतं, त्यामुळं बियामध्ये मरजड होत नाही, रोपाची डेव्हलपमेंट चांगली होती, रोपं चांगल्या पद्धतीनं ग्रोथ धरतात. म्हणून मेची आणि जूनची लागवड अतिशय सर्वात एकदम टॉपची लागवड ठरते. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये या 2 महिन्यात जर लागवड केली तरी पण काही अडचण नाही. परंतु उत्पादन जसं मे आणि जूनच्या लागवडीचं आपल्याला उत्पादन भेटतं तसं आपल्याला डिसेंबर जानेवारीच्या लागवडीचं उत्पादन भेटत नाही. त्याचं कारण म्हणजे आपण शेवगा लागवड केल्यापासून साधारण 5 ते 5.5 महिन्यामध्ये आंतरपीक जर कुठलं नाही घेतलं तर 5.5 महिन्यामध्ये आपल्याला शेंग हार्वेस्टिंग चालू होतं. मग समजा आपण जर जानेवारीमध्ये लागवड केली तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेमध्ये आपली शेंग चालू होती. साधारण 15 मेच्या आसपास आपली शेंग हार्वेस्टिंगला चालू होती. आणि आपल्याला 25 मेला साधारण रोहिणी नक्षत्र निघतं. मग साधारण 25 मेच्या आसपास शेवग्याचे दर कमी असतात. जून चालू झाला की शेवग्याचे बाजारभाव वाढतात. परंतु अडचण अशी होती, शेवग्याला सेटिंग भरपूर होतं. म्हणजे आपण जर समजा डिसेंबर जानेवारीची लागवड केली तर वातावरण स्वच्छ असतं, खर्च कमी येतो. पण पुढं अडचण काय होते की माल भरपूर लागतो. आणि आपल्याला जर समजा मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडला, शेतामध्ये जर गवतं उगवली तर त्या गवतावरती फळमाशी तयार होते. आणि ती फळमाशी काय करते तर आपला माल पूर्णपणे डॅमेज करते. त्याच्यामुळं एकच भार म्हणजे साधारण 15 मे ते 15 जूनपर्यंत जेवढा आपल्याला 1 महिन्यामध्ये माल विकायला सापडेल तेवढाच आपल्याला विकायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला माल विक्रीसाठी भेटत नाही. कारण फळमाशी, पाऊस पडल्यानंतर तांबेर येतो, परत पुढचं निघलेलं सेटिंग पावसामुळं गळून जातं, फ्लावरिंग गळून जातं. त्याच्यामुळं मे आणि जूनच्या तुलनेमध्ये डिसेंबर आणि जानेवारीच्या लागवडीला शेतकऱ्यांना पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला शेवग्यामध्ये उत्पादन भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट, आता फळमाशीला आपण आपली बाग जरी आपण स्वच्छ ठेवली तरी आपल्या परिसरामध्ये शेतातला असणारे रस्ते असतील, बांध असतील, किंवा शेजारच्या शेतामध्ये असेल, कुठं पडीक जमीन असेल,
त्या ठिकाणी जर गवत उगवलं तर त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं फळमाशी तयार होती आणि ती फळमाशी आपल्या प्लॉटवरती आकर्षित होते. आकर्षित झाल्यानंतर ती आपल्या शेंगला डंक मारते आणि त्यातून फेस वाहिल्यासारखं अशी घाण व्हायला सुरुवात होते. आपण त्याच्यामध्ये उपाययोजना पण बऱ्याच आहेत. आपण उग्रवासाचे आपण कीटकनाशक पण मारू शकतो. परंतु विषय काय होतो शेतकरी मित्रांनो, उग्रवासाचं कीटकनाशक जरी मारलं तरी माशी यायची थांबत नाही. आपण जर सापळे लावले, समजा आता बाजारामध्ये ते कप मिळतात, त्याच्यामध्ये वासाची वडी असते आणि त्या वासाच्या वडीवरती सुद्धा फळमाशी आकर्षित होत असते. परंतु त्याचंसुद्धा मी माझ्या शेतामध्ये प्रयोग करून बघितला, पण अडचण अशी होती की माशी येताना डायरेक्ट काही ग्लासमध्ये येत नाही किंवा त्या ग्लासवरती आकर्षित येत नाही. ती शेवग्यामध्ये फिरत 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 ह्या शेंगावर बस, त्या शेंगावर बस, असं करत करत ती आपल्या ट्रॅपमध्ये येते. म्हणजे येताना ती थोडं का होईना पण आपल्याला नुकसान 100% करते. त्यामुळे ट्रॅपचा देखील शेवगा शेतीमध्ये जास्त म्हणावा अशा पद्धतीचा उपयोग होत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना शेवगा लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी शक्यतो 25 मे साधारण 20 मे ते जूनच्या एंडिंगपर्यंत केली तर आपल्याला त्या शेवग्याचे 2 भार धरता येतात. तर ही शेतकरी मित्रांनो, आपण यावर्षी म्हणजे 2025ला आपण मे महिन्यामध्ये बरोबर 20 मेची लागवड आहे. 20 मेला आपण लागवड केली ती. लागवड केल्यानंतर शेंडा स्टॉपिंग घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीनं बेडवरती मल्चिंग पेपर वगैरे टाकून घेतला होता. दोन्ही साईडला ड्रिप पण टाकली होती. तर आता यावर्षी आपण काय केलंय, ह्याची लाईट छाटणी पण शेतकरी मित्रांनो आपण घेतली नाही. लाईट छाटणी न घेण्याचं कारण म्हणजे आता ही जी पाठीमागे जे सगळे फुटवे निघलेत, कळी निघली, त्यातूनच सेटिंग होऊन चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पादन मिळालं. आता चालूला आपल्या प्लॉटवरती फ्लॉवरिंग बघा कसं आहे, फ्लॉवरिंग भरपूर आहे, व्यवस्थित आहे. त्यामुळे लाईट छाटणी घेण्याची पण काय आवश्यकता नसते. तसं सुरुवातीपासून जर आपण प्लॉटचं नियोजन केलं, संगोपन केलं तर छाटणीची काय आवश्यकता नाही. आता हे पाठीमागनं थोडं असं अशा पद्धतीचं सेटिंग निघायला लागले आणि बागेमध्ये आता चांगल्या पद्धतीची माशी पण फिरती आहे. तेव्हा सेटिंग पण यावं अशा पद्धतीचं आपल्या बागेत चांगल्या पद्धतीनं सेटिंग निघायला लागली. साधारण 15 ते 20 दिवसात बाग अगदी म्हणजे फुल सेटिंग होऊन जाईल आणि आपल्याला परत हा माल साधारण एप्रिल एंडिंगला माल चालू होईल. मग एप्रिल मे परत 15 मेला बाजारभाव चांगल्या पद्धतीनं वाढतात. बाजारभाव वाढले की त्याचं आपल्याला उत्पादन चांगलं होतं. साधारण जूनपर्यंत जोपर्यंत आपल्याला फळमाशी ह्या प्लॉटमध्ये त्रास देत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान करत नाही तोपर्यंत चालवायची आणि तिथून पुढं बाग सोडून द्यायची आणि परत ऑगस्ट भराचं आपण ह्याच्यामध्ये परत नियोजन करणार आहे. तर हे जे आपण शेंडा स्टॉपिंग केलेलं नाही, काही सुद्धा नाही. शेंड्यापासून खालीपर्यंत पूर्ण प्लॉटला कळी भरपूर आहे आणि कळी पण आहे, सेटिंग पण चालू आहे. त्याच्यामुळं आपण लाईट छाटणी घेतलेली नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक शेतकरी मित्रांनो, जर आपण डिसेंबर जानेवारीमध्ये जर लागवड केली असती तर आपल्याला दुसरा भार धरता आला नसता. आपण ही लागवड केलेली आहे मे मध्ये, त्याच्यामुळं आपल्याला ह्या प्लॉटचे 2 भार घेता आले. तर आपण सुद्धा शेवगा लागवड करत असताना बाजारभाव वाढले वगैरे म्हणून आपण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करणं ह्या गोष्टी चुकीच्या ठरते. त्या आपल्याला शेवग्या शेतीमध्ये त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं उत्पादन भेटत नाही शेतकरी मित्रांनो. म्हणून शेवगा लागवड करत असताना 2-3 महिने जरी गेलं तर चालतील, परंतु साधारण 20 मे ते जूनच्या एंडिंगपर्यंत आपण शेवगा लागवड करावी. म्हणजे आपल्याला 2 भार धरून दोन्ही भारालाही आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेवगा शेतीमध्ये मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवगा लागवडीसाठी योग्य हंगाम कोणता आणि त्याचे फायदे तोटे या विषयावरती आपण चर्चा केली. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना शेवगा लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी शक्यतो म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये केली तरी चालेल, काही अडचण नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना शेवग्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी शेवगा लागवड करत असताना साधारण 20 मे ते जूनच्या एंडिंगपर्यंत तुम्ही शेवगा लागवड करा. कारण 20 मे आणि जूनच्या लागवडीला आपल्याला 2 भारामध्ये आपल्याला शेवगा शेतीमध्ये उत्पादन घेता येतं आणि डिसेंबर जानेवारीच्या लागवडीला आपल्याला फक्त 1च भार घेता येतो. तो पण भार नंतर बागेवरती माल भरपूर असतो पण फळमाशी आपलं माल ते डॅमेज करून टाकत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लागवडीचा योग्य हंगाम कोणता या विषयावरती आपण चर्चा केली. जर आपल्या चॅनल आणि प्रत्यक्ष तुम्हाला प्लॉट देखील लावला, मी
लाईव्ह म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपण अनुभवातूनच सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो की आपल्या माहितीतून कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे, त्याला योग्य माहिती मिळाली पाहिजे. या सर्व गोष्टीची खात्री करून काळजी घेऊनच आपण शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपला शेतकरी महेश यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओमधली माहिती जर आपल्याला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच आपणा सर्वांसाठी उपयुक्त माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार.